मित्रांनो, एमपीएससी स्मार्ट लर्निंग मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. महाडीटी 2021 साठी अतिशय इम्पॉर्टंट असे व्हिडिओज अर्थात मराठी व्याकरण असेल त्याच्याशी संदर्भातील काही क्वेश्चन आपण घेऊन आलेलो आहोत. मराठी व्याकरण प्रश्न सर्व चॅप्टर्सवर आधारित आहे. आपण या सेक्शन मध्ये मात्र शब्दांच्या जातीशी रिलेटेड काही क्वेश्चन्स बघत आहोत. 81 क्वेश्चन्स पहिल्या ट्रॅक मध्ये आपण 51 बघणार आहोत, नंतर आपण 30 बघणार आहोत. मात्र सुरुवात आपण करूया. पहिला क्वेश्चन बघा, जे शब्द कोणत्याही प्रकारच्या नामाच्या ऐवजी येतात त्यांना काय म्हणतात? सामान्य नामे, सर्वनामे, विशेषणे की यापैकी नाही? राईट असे आन्सर तुमच्याकडून पाहिजे. फटाफट फक्त आन्सर द्या. तुमचं आन्सर आले की मी पुढे जाणार आहोत आणि यावर आधारित एक तुम्हाला टेस्ट पण मी देणार आहोत. ओके, यस. जे शब्द कोणत्याही प्रकारच्या नामाच्या ऐवजी येतात. नाम असेल, बरेचसे नाव आहे इकडे तिकडे बघा तुम्ही. प्रत्येक वस्तूला, प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक वनस्पतीला, प्रत्येकच याला नाव आहे. शिवाय काल्पनिक बाबीला सुद्धा नाव आहे. त्याच्या ऐवजी आपण जे काही वापरत असेल तर त्याला काय म्हटलं जातं? सर्वनामे म्हटलं जातं. अगदी राईट असं आन्सर आहे सेकंड. खाली दिलेल्या कोणत्या पर्यायी उत्तरात आत्मवाचक सर्वनाम नसणारे वाक्य आहे? आत्मवाचक सर्वनाम म्हणजे त्यापासून फक्त स्वतः असा अर्थ झाला पाहिजे. स्वतः. मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू तो स्वतः असतो. पक्षी नीच बाळाचं बागडते. नागरिकाने आपल्याला राष्ट्रभक्त मानले पाहिजे. सुरेशने मला शाळेत बोलावले आणि आपण आलाच नाही. सर्वनाम नसणारे वाक्य आपल्याला शोधायचे. सो राईट आन्सर सर्वांकडून अपेक्षित आहे. अतिशय इम्पॉर्टंट क्लास आहे. लाईट गेलेली होती आधीच्या सेशन मध्ये, मात्र ती लगेच परत आली. लगेच नव्हे तर आता परत आली. सो आपण घेतो. यस, सेकंडचं थर्ड नाही, जरा विचार करा थोडं. काय म्हणतं ते की खाली दिलेल्या कोणत्या पर्यायी उत्तरात आत्मवाचक सर्वनाम नसणारे वाक्य आहे? आत्मवाचक सर्वनाम म्हणजेच त्यापासून स्वतः असा अर्थ प्राप्त झाला पाहिजे. मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू तो स्वतः असतो. स्वतःच आहे. पक्षी निज बाळाचं बागडते. पक्षी स्वतः, निज म्हणजे स्वतः, बाळाचं बागडते म्हणजे याच्यातच स्वतः अर्थ प्राप्त झालेला आहे. निज याच्यामध्ये आत्मवाचक सर्वनाम आहे. त्यानंतर नागरिकाने आपल्याला राष्ट्रभक्त मानले पाहिजे. स्वतःला राष्ट्रभक्त मानले पाहिजे. सुरेशने मला शाळेत बोलावले आणि आपण आलाच नाही म्हणजे तो आलाच नाही. म्हणजे चौथ्या नंबरचे आन्सर राईट येणार. कारण की 4 मध्ये आपण हा तो या अर्थाने आलेला आहे आणि आपल्याला काय पाहिजे? आत्मवाचक सर्वनाम नसणारे वाक्य पाहिजे. हल्ली सज्जन मित्र मिळणे कठीण झाले. अधोरेखित शब्दाचा विशेषण प्रकार ओळखा. साधित विशेषण, नामसाधित विशेषण, परिणामदर्शक विशेषण की यापैकी नाही? सज्जन हा अधोरेखित झालेला शब्द, अंडरलाईन केलेला शब्द आहे. यापासून कोणते विशेषण आहे? साधित आहे का, नामसाधित आहे का, परिणामदर्शक आहे की यापैकी नाही? फटाफट आन्सर द्या. आय एम वेटिंग फॉर युअर रिस्पॉन्स. ओके, आपल्याला मराठी ही एंड करायची आहे आज. द एंड करायचा आहे मराठीचा. आणि एका दुसरे जर राहिले प्रोजेक्ट्स म्हणजे संयुक्त, मिश्र आणि केवळ, तर ते आपण घेऊन येऊ उद्याच्या सेशन मध्ये. परंतु उद्यापासून सलग आपल्याला युट्यूबवरच म्हटलं मी परिसर अभ्यास आणि मानसशास्त्र शिकवायचं आहे. कारण की फक्त 25 दिवसच राहिलेले आहे आणि या 25 दिवसामध्ये आपल्याला मानसशास्त्र आणि परिसर अभ्यास कंप्लीट करायचा. सो पेड बॅचेस मध्ये तिकडे काही त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगण्यात येणार, मात्र संपूर्णतः इकडे शिकवण्यात येईल. आणि पेड बॅचेस मध्ये मात्र त्याच्याबद्दलचे प्रोजेक्ट सेंड करण्यात येणार तुम्हाला स्वतःला आणि टेस्ट पण तिकडे देण्यात येईल. ओके, हा फक्त एक फरक असेल. तर आहे नामसाधित. राईट असे आन्सर आलेला आहे. सुज्ञास अधिक सांगणे न लगे या वाक्यातील न लगे हे क्रियापद खालीपैकी कोणत्या प्रकारात येते? संयुक्त क्रियापद, भावकर्तृ क्रियापद, प्रयोजक क्रियापद की यापैकी नाही? फटाफट आन्सर द्या. सुज्ञास अधिक सांगणे न लगे या वाक्यातील न लगे क्रियापद खालील पैकी कोणत्या प्रकारात येते? संयुक्त क्रियापद, भावकर्तृ क्रियापद, प्रयोजक क्रियापद आणि यापैकी नाही? जर तुम्ही नवीन असाल
स्मार्ट स्टडीवर, MPSC स्मार्ट स्टडीवर, तर निश्चितच सांगतो की उद्यापासून परिसर अभ्यासाचे प्रोजेक्ट्स हे 2 प्रोजेक्ट परिसर अभ्यासाचे आणि 1 प्रोजेक्ट हा मानसशास्त्राचा, असं करून आपल्याला शिकायचं आहे. 25 ते 30 प्रोजेक्ट्समध्ये मानसशास्त्र फुल्ली कंप्लीट होतं, कारण त्याच्याकडे त्याच्यावाले क्वेश्चन सुद्धा असतात. आणि परिसर अभ्यास हा जास्तीत जास्त मोस्टली बरेचसे प्रोजेक्ट्स आवश्यक आहे, मात्र आपण त्याच्यातून सॉर्टिंग करून अतिशय महत्त्वाचे प्रोजेक्ट सुरुवातीला घेतो. सुज्ञास अधिक सांगणे न लगे तर 4 असे आन्सर आलेला आहे. कारण मग 4 मध्ये कोणता आहे रे, सगळ्यांनी तर 4 दिलंय. एक तर आम्हाला 3 माहित आहे सर, म्हणून आम्ही 4 टाकलंय, राईट आहे. नेमकं कोणतं येणार आहे ते तुम्ही टाईप करू शकता. पाऊस आला तरी सहल जाणारच या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. जरी आणि तरी असं इथं आलेलं आहे. स्वार्थ क्रियापद आहे का, आज्ञार्थ आहे, विद्यार्थ आहे की संकेतार्थ? प्लीज गिव्ह मी द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. या सिरीजच्या माध्यमातून तुमच्याकडे सलग 8 चॅप्टरची रिव्हिजन होते. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय, या सर्वांची तुमच्यावाली रिव्हिजन होणार आहे. या दृष्टिकोनातून हा क्लास आहे. ओके, त्यामागे एक उद्देश आहे. 5चं 4 आहे, संकेतार्थ राईट आहे. खालील वाक्यातील विद्यार्थी क्रियापदावरून कोणता बोध होतो? योग्य पर्याय निवडा. देशासाठी मरण्यास तयार असले पाहिजे. इच्छा आहे का, शक्यता आहे की योग्यता आहे की कर्तव्य आहे? 4 पैकी एक सांगायचं आहे, कारण क्रियापदाशी रिलेटेड हे क्वेश्चन आहे आणि क्रियापद ही एक शब्दाची जात आहे. ओके, 6चा आन्सर पटापट तुम्हाला सांगायचा आहे. खालील वाक्यातील विद्यार्थी क्रियापदावरून कोणता बोध होतो? योग्य पर्याय निवडा. देशासाठी मरण्यास तयार असले पाहिजे. जसे 51 क्वेश्चन्स पूर्ण होणार तसा क्लास एंड होईल आणि लगेचच तुम्हाला एक टेस्ट पाठवण्यात येईल. मग क्लासचा कोणत्या व्यक्ती जरी असला तरी चालतं, त्याने मला फक्त कॉल करायचा. क्लासच्या मुलांना तर पाठवल्याच आहे, शिवाय इतरही काही मुलं असेल तर त्यांना पाठवल्याच जाणार टेस्ट. 1-2 दिवस आपण फ्री देऊ, त्याच्यानंतर ते मात्र फ्री राहणार नाही, पेएबल असेल. ओके, 7709119501 सावंत सर कॉल करू शकता आणि बघा ती टेस्ट सोडून बघा. ओके, कर्तव्य असं राईट आन्सर आणलेला आहे. सोनाली बनसोड म्हणते की कर्तव्य राईट आहे. खालीलपैकी समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय कोणते? समुच्चय बोधक, शिवाय, परंतु, सबब आणि परी, राईट असे आन्सर सर्वांकडून अपेक्षित आहे. ओके, खालीलपैकी समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय कोणते? ओके, शिवाय आहे का, नेमकं कोणतं आहे? शिवाय आहे का, परंतु आहे का, सबब आहे की परी आहे? काय नेमकं येतं? 7चं 1 असं आन्सर आलेला आहे. बघूया. यस, शिवाय म्हणजे आणखी असं होतं, म्हणून एकच राईट आन्सर आहे, समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. आम्ही जाऊ नाही तर राहू, तुला काय करायचे? न्यूनत्व बोधक, परिणाम बोधक, विकल्प बोधक की संकेत बोधक? राईट असे आन्सर सर्वांकडून अपेक्षित आहे. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. आम्ही जाऊ नाही तर राहू, तुला काय करायचे? ओके, यस 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 यस. 8चं आन्सर द्या. 8चं 4 आहे, संकेत, संकेत बोधक. 8चं 1 आहे, न्यूनत्व बोधक. बघा पद्धतशीर. 8चं 4-3 4-3 4-3 असं म्हणत आहात तुम्ही. आम्ही जाऊ नाही तर राहू, नाही तर म्हणजे ऑर येतं ना रे, इथं काय येतं? ऑर म्हणजे किंवा. सो विकल्प बोधक असं राईट आन्सर आहे. विकल्प बोधक आहे. जे क्वेश्चन तुम्हाला आलेलं नसेल ते तुम्ही मात्र राईट डाऊन करा. राईट डाऊन म्हणजे थोडंसं शॉर्टकट मध्ये. तेव्हा हे कोणत्या प्रकारची उभयान्वयी अव्यय आहे? जेव्हा, तेव्हा, परिणाम बोधक आहे, विकल्प बोधक आहे, समुच्चय बोधक आहे की न्यूनत्व बोधक आहे? ओके, फटाफट आन्सर द्या, कारण की आपल्याला 51 पर्यंत जायचं. तुमचा पहिला रिस्पॉन्स आल्याबरोबर मी पुढे जाणार आहोत, कारण की आपल्याला टेस्ट सुद्धा घ्यायची आहे. तेव्हा हे कोणत्या प्रकारची उभयान्वयी अव्यय आहे
शब्दाच्या 8 जातीपैकी उभयन्वयी अव्ययी एक शब्दाची जात आहे, त्यापैकी तेव्हा काय आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. यस, 9चं आन्सर आलेलं आहे परिणामबोधक. अरेच्छा या वाक्याचा, या शब्दाचा केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार कोणता? अरेच्छा संमतीदर्शक, हर्षदर्शक, आश्चर्यदर्शक आहे की शोकदर्शक आहे? आपण जे सिरीज घेत आहोत त्यामुळे एकंदरीत 8 चॅप्टर्सची रिव्हिजन होत आहे. एकदाची ती रिव्हिजन झाली आणि त्याच्यावर तुम्हाला टेस्ट सर्व टाकल्या की विषय खतम. त्याच्यानंतर आपल्याला परिसर अभ्यास आणि मानसशास्त्रावर याच्यावर जास्तीत जास्त प्रोजेक्टवर फोकस करायचं. ओके, एवढं लक्षात ठेवा. कारण सकाळच्या सेशनमध्ये आपण मॅथमॅटिक्स कंटिन्यू चालवणार आहोत आणि राहिलेले काही इंग्लिशचे चॅप्टर्स. मात्र सायंकाळच्या सेशनमध्ये कंपल्सरी आपल्याला परिसर अभ्यास आणि मानसशास्त्रच घ्यावं लागेल. तेव्हाच कुठे तो सिलेबस पुढे जाईल आणि तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळेल. सो नवीन जरी विद्यार्थी असेल तर तुम्ही इकडे बघा. तुम्हाला नोट्स जर आवश्यक असेल तर तुम्हाला कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकता. ओके, आश्चर्यदर्शक सगळ्यांनी राईट आन्सर द्यायला. छठ या एक शब्द बोलू नकोस या वाक्यातील केवळ प्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. तिरस्कार दर्शक आहे का, केवळ प्रयोगी अव्यय आहे का, विरोध दर्शक आहे की केवळ प्रयोगी अव्यय आहे? ओके, फटाफट आन्सर द्या. नीता म्हणते की टायमिंग काय असणार सर? इव्हिनिंगच्या बॅचला असेल मोस्टली, असं समजून जा की 8:30च्या नंतर असेल, 8:30 वाजता असेल. त्याच्या आधी मला थोडी झूमची मीटिंग घ्यावं लागतं विद्यार्थ्यांची, म्हणून 8:30च्या नंतर तो बॅच असेल. आणि तुम्ही तर माझे 2 प्रोजेक्ट बघितलेले आहे, तसेच प्रोजेक्ट हे डेली चालेल. त्याच्याशिवाय काही उपाय नाही, कारण 25 दिवस राहिलेले आहे, मोजून 24 दिवस आहे. यस, विरोध दर्शक आहे. छट एक शब्द बोलू नकोस, विरोध दर्शक. आजीने नातीला गोष्ट सांगितली या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. अकर्मक क्रियापद, सकर्मक क्रियापद, उभयविध क्रियापद की द्विकर्मक क्रियापद? काय आहे नेमकं? सांगितले हे क्रियापद आहे आणि त्या क्रियापदाशी रिलेटेड किती कर्म आहे बरं, हे आपल्याला ओळखायला लागेल आणि त्याच्यावरून ठरवावं लागेल की सांगितले हे क्रियापदाचा प्रकार कोणता. ओके, फटाफट आन्सर द्या. It should be very important to give the answer of each and every questions because तुम्हाला माहित असेल परीक्षा जवळ आलेली आहे. ओके, 12चं 4 आन्सर आहे सर, अगदीच राईट असे आन्सर आहे. विद्यार्थी प्रामाणिक आहे या वाक्यातील आहे हे क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे? सकर्मक आहे, अकर्मक आहे, द्विकर्मक आहे की यापैकी नाही? खूप महत्वाचा क्वेश्चन आहे. विद्यार्थी प्रामाणिक आहे या वाक्यातील आहे क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे? सकर्मक, अकर्मक, द्विकर्मक आणि यापैकी नाही. ओके, राईट आन्सर द्या. सकर्मक, अकर्मक, द्विकर्मक आणि यापैकी नाही. महा टीईटी संपल्यानंतर लगेचच MPSC स्मार्ट लर्निंग वर तुम्हाला MPSC च्या ज्या जागा निघालेल्या आहे त्याच्याशी संबंधित प्रोजेक्ट्स मिळणार आहे आणि तो डिटेल्स प्रोजेक्ट असेल. सो या चॅनलशी नेहमीपर्यंत जुळून राहा जेव्हापर्यंत पोस्ट मिळणार नाही तेव्हापर्यंत. कारण की MPSC स्मार्ट लर्निंग वर लगेचच आपल्याला प्रोजेक्ट प्रेझेंटेशन होणार आहे. कशाचं? नवीन निघालेल्या जागांच्या संदर्भात. ओके, त्याचं वर्क चालू आहे आणि बरंचसं वर्क मागच्या वेळेसच कंप्लीट झालेलं आहे. आन्सर येतं अकर्मक क्रियापद. खूप इजी आहे रे. 13चं एकच आन्सर आहे. बघा, सोनाली काय म्हणते, स्नेहा काय म्हणते, वनिता काय म्हणते. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, नाही, नव्हे, न लगे, अकर्मक. अकर्मक क्रियापद. पुढीलपैकी कोणत्या वाक्यात भावकर्तृक क्रियापद वापरले आहे? भावकर्तृक क्रियापद म्हणजेच काय? त्या क्रियापदामध्ये कर्त्याचा भावच नाही. उजळल्यावर सकाळ अधिकच प्रकार होते. उजाळले तेव्हा सकाळचे 6 वाजले होते. उजाळल्यावर सकाळ झाली. उजाळणार तेव्हा सकाळ होणार. फटाफट राईट आन्सर द्या. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट सिरीज. 1-2 चॅप्टर झाले की सिरीज एंड होणार.
त्यानंतर परिसर अभ्यास आणि मानसशास्त्रावर या जास्तीत जास्त फोकस करावं लागेल आणि तिकडे मॅथमॅटिक्स आणि इंग्लिशच्या टेस्ट पुन्हा नव्याने सुरू होतील. ओके दीपाली, यस. काय तर भाव करतो क्रियापद, तर सेकंड दिलेला राईट आहे. उजाडले म्हणजेच काय, पहाटच झाली सेकंड मध्ये. पहाट हा करता त्यामध्येच दडलेला आहे. आई त्या मुलाला हसविते. ते मूल स्वतःहून हसत नाही, दुसऱ्याकडून अर्थात आईकडून ते मूल हसते, अर्थात आई त्या मुलाला हसविते. अधोरेखित शब्द प्रकार ओळखा. अनियमित क्रियापद, संयुक्त क्रियापद, शक्य क्रियापद की प्रयोजक क्रियापद. ओके, 15चे आन्सर काय आहे, अनियमित, संयुक्त, शक्य की प्रयोजक. 15चा 4 आन्सर आलेला आहे, राईट आहे. धैर्य, कीर्ती, चांगुलपणा, वात्सल्य, गुलामगिरी, आनंद या नामांचा समावेश पुढीलपैकी कोणत्या नामाच्या प्रकारात होतो. नामांचा समावेश कोणत्या नामाच्या प्रकारात होतो. सामान्य नामात होतो का, विशेष नामात होतो का, भाववाचक नामात होतो का, की पदार्थवाचक नामात होतो. 4 पैकी राईट असा आन्सर तुम्हाला द्यायचा आहे. यस, फटाफट आन्सर द्या. धैर्य, कीर्ती, चांगुलपणा नेमकं काय, तर थर्ड असा आन्सर आहे, राईट आहे. खालीपैकी कोणता शब्द सामान्य नाम आहे. देवराष्ट्र, महाराष्ट्र, धृतराष्ट्र आणि परराष्ट्र. 17चा आन्सर तुम्हाला द्यायचा आहे. सगळ्यांनीच चॅटिंग करा. अतिशय एकदम बढियापैकी तुम्ही हे करत आहात, एकदम छान. प्रत्येक जण रिस्पॉन्स देत आहे, प्रत्येकाने रिस्पॉन्स द्या. बिकॉज येणारीचे यांना सुद्धा भरपूर अभ्यास होतो बरं सिरीजने, कारण की तिथे तुमच्या डोळ्यासमोर तो प्रश्न जातो ना. बरेचसे शब्द तुम्हाला तुमच्या माइंडमध्ये येतात, बरंचसं नॉलेज त्याच्याबद्दल येते, म्हणून सिरीज सुद्धा तेवढीच इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चन सिरीज. ओके, क्वेश्चन सिरीज नंतर मग टेस्ट सिरीज असते. सामान्य नाम कोणतं आहे, तर 4th आहे परराष्ट्र, बाकीचे विशेष नाम आहे. पुढील 4 विधानांपैकी एका विधानात विशेष नाम सामान्य नाम असल्यासारखे वापरले आहे, ते कोणते. त्याच्या बोलण्यात परंतुचा वापर फार होतो. श्रीमंतांना गर्व असतो. या गावात बरेच नारद आहेत. विश्वास परीक्षेत उत्तीर्णच झाला. दिसते तसं नाही असं म्हटलं होतं मी तुम्हाला शिकवताना, की जरी त्याच्यामध्ये प्रकार आपल्याला वेगळा वाटत असला पण असतो मात्र वेगळा. यस, काय असेल आन्सर येतं. आज मी जास्त एक्सप्लेन करणार नाही, कारण आपल्याला टेस्ट घ्यायची आहे, म्हणून तुमचे आन्सर आलं की पुढे. यस, नारद हा जो शब्द आहे, जर इथं नारद आला, याच्या पुढे जर बरेच शब्द जर आलेला असेल तर समजून गावाचं या गावात बरेच पाटील आहेत असं येत असतं, या गावात बरेच नारद आहे असं येत असतं. हा जो नारद आहे याच्या पुढे बरेच शब्द आला की इथे नारद खऱ्या अर्थानं नारद मुनीच्या दृष्टिकोनातून तो विशेष नाम असतं, मात्र इथे त्याचा वापर अनेक वचना दर्शवण्यासाठी आलेला आहे, म्हणून त्याला सामान्य नाम म्हणायचं. खालीपैकी कोणत्या वाक्यात धातू सदित नाम आहे. धातू सदित नाम असणारा नाम शोधायचा आहे. नाम. तो सुरेल गाणे गातो. अभिजितचे गाणे सर्वांना आवडले. बुलबुला गाणारा पक्षी आहे. किशोर गाताना भान विसरून नाचतो. 19चे आन्सर तुम्हाला द्यायचं मित्रांनो. फटाफट आन्सर द्या. शेवटी मी तुम्हाला टेस्ट पाठवणार आहोत, ती टेस्ट तुम्ही सोडवा. निश्चितच त्याचा तुम्हाला भरपूर फायदाही होईल. ओके, यस, 19चा आन्सर सेकंड आलेला आहे, बरोबर आहे. गाणे हा जो आहे नाम आहे, गाणारा हे विशेषण आहे, गाताना हे क्रिया विशेषण आहे, आणि गातो हे तर क्रियापद आहे. सेकंड, थर्ड आणि फोर्थ मध्ये सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन, कारण की धातू सदित नाम आहे गाणे. तुम्ही शाळेत जाता का, सर्वनामाचा प्रकार ओळखा. सामान्य, प्रश्नार्थक, संबंधी की पुरुषवाचक. तुम्ही शाळेत जाता का, सर्वनामाचा प्रकार ओळखा. लक्षात आलं पाहिजे. मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते, त्या, ती एवढं माहित पाहिजे तुम्हाला. सो
20चे आन्सर किती रे? सुप्रिया काय म्हणते 20चं 2 आहे सर. सर्वनामाचा प्रकार ओळखायचा. सर्वनामाचा प्रकार बघा ना, 20चं 2, 20चं 2, 20चं 2, 20चं 2. खरंच होऊ शकतं का 20चं 2? नाही. इथेच तर खरं आहे. क्वेश्चन मार्क दिसला की त्याच्यातला हर एक शब्द काय प्रश्नार्थक असतो? नसतो. तुम्ही हे पुरुषवाचक आहे आणि त्यातही ते द्वितीय पुरुषवाचक आहे. त्यातही ते द्वितीय पुरुषवाचक अनेक वचने आहे. असं लिहितो ना रे आपण. असं इथं लिहितो मी, आम्ही. इथं लिहितो तू, तुम्ही. इथे लिहितो आपण तो किंवा ती किंवा ते, आणि इकडे घेतो आपण तो, ती, ते, आणि इकडे अनेक वचन असतं ते. याच्यामध्ये हा प्रथम पुरुषवाचक असतो, हा द्वितीय पुरुषवाचक असतो आणि हा तृतीय पुरुषवाचक असतो. याच्यातला जो तुम्ही आहे हा आहे. म्हणून द्वितीय पुरुषवाचक अनेक वचने असं त्याचवाला ओळख आहे. कोणी यावे कोणीच यावे हे विधान सर्वनामाच्या कोणत्या प्रकारात येते? पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, सामान्य सर्वनाम की संबंधित सर्वनाम. कोणी यावे आणि कोणीच यावे नेमकं कोणतं सर्वनाम आहे? आता तुम्हाला ओळखावं लागेल. पुरुषवाचक, दर्शक, सामान्य की संबंधी. ओके, फटाफट 21चे आन्सर राईट असं देण्याचा प्रयत्न करा. खूप इझी आहे. 21चं 3 असं आन्सर आलेलं आहे, बघूया. राईट आहे. 21चं 3 असं आन्सर राईट आहे, कारण की ते सामान्य नाम म्हणून आलेले आहे. तिथे सामान्य सर्वनाम म्हणून आलेले आहे. देन निश्चित आत्मवाचक सर्वनाम कोणते? निश्चित आत्मवाचक सर्वनाम. निश्चित बरं, ज्यापासून स्वतः असा अर्थ प्राप्त होतो. 22चे आन्सर पटापट सांगा. हिरा आहे, स्वाती आहे, राठोड आहे, अविनाश राठोड. बरेचसे विद्यार्थी आहे, नवीन विद्यार्थी आहेत, काही क्लासचे विद्यार्थी आहेत. सगळ्यांना सांगू इच्छितो, जर का महाटीटीचा एक्झाम अभ्यास करत असाल किंवा अन्य जरी एक्झाम असेल तरी सुद्धा परिसर अभ्यास तुम्ही करा. परिसर अभ्यास तुम्ही करा, कारण की अभयारण्य सगळ्यांनाच विचारले जातात, राष्ट्रीय उद्याने सगळ्यांना विचारले जातात. ओके, वर्ल्ड हेरिटेज साईट हे सुद्धा सगळ्यांना विचारले जातं, युएनओ सगळ्यांना विचारले जातं. सो तो अभ्यास करण्यासाठी उद्यापासून आपण निरंतर क्लासच्या दिवसापर्यंत जास्तीत जास्त प्रोजेक्ट घेणार आहोत. 20+ प्रोजेक्ट तयार आहे सध्या, आणि त्याच्यातले फक्त 2च प्रोजेक्ट आपण एक्सप्लेन केलेले आहे. राईट आन्सर आहे नीड्स. नीड्स हे निश्चित आत्मवाचक सर्वनाम आहे. त्याच्या मागचं कारण काय ते सांगतो तुम्हाला. या नीड्सचा अर्थ होतो स्वतः, आणि या आपणचा अर्थ स्वतः तर होतोच, मात्र वेगवेगळे अर्थ सुद्धा होतात. कधी मी, आपण जाणार नाही, सांगतो तुला एकदाच, आपण जाणार नाही म्हणजे मी जाणार नाही. आपण आला बरेच झालेत म्हणजे तू आला किंवा तुम्ही आले बरेच झाले, बरोबर. असे अर्थ प्राप्त होतात. आपण खेळायला जाऊ का, जायचं का, म्हणजे आम्ही येणार आहे, आपण म्हणजे आम्ही. ओके, म्हणजे मी होतो, आम्ही होतो, तू होतो, तुम्ही होतो, असे होते. मी इकडे वाट बघायला बघत आहो आणि आपण आलाच नाही. मी तुझी वाट बघतोय आणि आपण आलाच नाही, म्हणजे तो होतो, तो किंवा ती किंवा ते, असे विभिन्न असे होतात. म्हणून निश्चित नाही, हे अनिश्चित आहे, आणि नीज हे निश्चित आहे. नेक्स्ट, पुढीलपैकी दर्शक सर्वनाम कोणते? यस, शिकवायचं नाही तसं, शिकवतो आता थोडंफार. वेळ जास्त झालेला आहे म्हणून आपण थोडस हळू आवाजात घेतो, कारण की सगळे आजूबाजूचे कोकण आहे. पुढीलपैकी दर्शक सर्वनाम कोणते? आपल्याला फटाफट घ्यायचं, कारण की टेस्ट द्यायची आहे. कोण, कोणती, कोणी, किती, काय, मी, आम्ही, आपण, स्वतः, हा, तो, ही, ती, हे, ते, म्हणजे हा, हे, तो, ती, ते, जो, जी, जे, जे, ज्याची.
दर्शक सर्वनाम काय? दर्शक सर्वनाम बोट दाखवायचं असं आणि त्याच्याकडे बोट दाखवून काय त्याला म्हणू त्याच्यानुसार ते फाइंड आउट होतं. यस, 23चा आन्सर आलेला आहे 3. हा पेन, तो मुलगा, ती वाडी, ते घर असं दर्शवलं जातं ना म्हणून. रस्त्याच्या बाजूने काही मुले चालत होती या वाक्यात आलेल्या विशेषणाच्या बाबतीत कोणते विधान बरोबर आहे? रस्त्याच्या बाजूने काही मुले चालत होती या वाक्यात आलेल्या विशेषणाच्या बाबतीत कोणते विधान बरोबर आहे बरं? ओके, नेमके कोणते विधान बरोबर आहे? हे गणनावाचक संख्या विशेषण आहे का? आता या वाक्यातलं विशेषण आपल्याला शोधावं लागेल. आता जो शब्द नामाबद्दल विशेष माहिती सांगतो त्याला म्हटलं जाते ना रे विशेषण. रस्त्याच्या बाजूने काही मुले चालत होती. आता पहिले तर कर्ता शोधा लागल. चालणारी कोण मुले? मुले हा झाला कर्ता, अर्थातच हे झालं नाम. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द आहे काही, काही मुले, हे झालं रे विशेषण. विशेषण. आता या विशेषणाच्या बाबतीत कोणते विधान बरोबर आहे याच्यासाठी आपल्याला विचारायचं की काही गणनावाचक आहे का, क्रमवाचक आहे, पृथकत्वाचक आहे का अनिश्चित आहे? ओके, 4 आहे. अनिश्चित संख्या विशेषण आहे कारण काही वरून लक्षात येत नाही किती मुलं पाहून. राईट. पंचमुखी हनुमान हे कोणते विशेषण आहे? अव्यय साधित विशेषण आहे का, धातू साधित आहे का, समास साधित आहे का, की यापैकी नाही? पंचमुखी हनुमान. हनुमान कोणते? मात्र पंचमुखी. हनुमान हे नाम आहे आणि पंचमुखी हे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण आहे. विशेषण. सो आपल्याला हा पंचमुखी हे विशेषण नेमकं कोणतं आहे ते सांगण्यात आले, विचारण्यात आलेलं आहे. ओके, 25चा आन्सर द्या. 25चं थर्ड अगदी राईट असा आन्सर आलेला आहे कारण की ते समासाधित आहे. 5 तोंडे असलेला जो तो अर्थात हनुमान म्हणजे पंचमुखी हनुमान. ओके, समासाधित. खालील वाक्यातील संबंधी विशेषण कोणते? जो मुलगा अभ्यास करतो तो सशक्त होतो. मुलगा जो करतो तो. नेमकं कोणतं विशेषण आहे? संबंधी. 24चे आन्सर फटाकसे द्या. फटाफट आन्सर द्या. खूप इझी आहे मित्रांनो, खूपच इझी आहे. ज्यावेळेस आपण परिसर अभ्यास घेऊया ना तर त्यावेळेस ते हार्ट टचिंग असं लेक्चर असेल. ऑलरेडी सांगून ठेवतो. एकदाच ऐकलं ना मन लावून, विषय खतम. बिलकुल तुम्हाला येणार म्हणजे येणार. आणि त्यावर आधारित काही क्वेश्चन सुद्धा घेतोय म्हणजे तो उद्यापासून क्लास मिस करू नये. 8:30 पर्यंत वेटिंगच करायची क्लासची. लगेच मी येतो. 24 दिवस 8:30 नंतरचा क्लास हा युट्यूबवर घेणार आहोत. ओके, येस. 24चं जो असा आलेला आहे याच्यामध्ये खूप महत्वाचं आहे. जो तो. जो तो. जो हा संबंधी आहे, तो हा मात्र काय असतो? दर्शक असतो. ओके, जो मुलगा अभ्यास करतो तो सशक्त होतो. नेक्स्ट, मुलांना सर्वजण रांगेत उभे राहा. हे क्रियापद कोणतं आहे? हे रिकाम जागा क्रियापद आहे. राहा या वाक्यातील क्रियापद कोणतं? स्वार्थ, आज्ञार्थ, संकेतार्थ की विद्यार्थ? 27चं नेमकं काय आन्सर आहे? 27चं नेमकं आन्सर काय आहे? 51 क्वेश्चन्स आहे. त्या 51 क्वेश्चन्स पैकी 30 क्वेश्चन्स वर एक टेस्ट तयार करण्यात आलेली आहे. टेस्टचं नाव आहे मराठी शब्दांच्या जागती भाग 3. ओके, ज्याला कुणाला लागत असेल त्याने डायरेक्टली मला कॉल करा. 7709119501. क्लास संपल्याबरोबर त्याला ती टेस्ट फ्री देण्यात येईल. काही टेस्ट फ्री देतो 1-2 दिवस नंतर, मग बघूया. आज्ञार्थ आहे. यस. म्हणजे की म्हणून जे या शब्दाचा प्रकार ओळखा. उद्देशबोधक, स्वरूपबोधक, कारणबोधक की संकेतबोधक? फास्ट पैकी आन्सर द्यायचा आहे 28. अरे जरी सिरीज जरी ऐकली ना तुम्ही आणि सिरीज मात्र एक्सप्लेन व्हायला हवी, हे महत्वाचं आहे. तुमच्यापैकी काही जण म्हणणार की सर फटाफट सांगा बरं आम्हाला, आमचा अभ्यास झालेला आहे. असं वाटतं बऱ्याचदा, मला सुद्धा वाटायचं.
की नेमकं लवकर क्वेश्चन आला पाहिजे, लवकर आन्सर दिलं पाहिजे, लवकर क्वेश्चन आला पाहिजे, लवकर आन्सर दिलं पाहिजे. परंतु क्लासमध्ये वेगवेगळे असतात मुलं. कोणताची अगदी नव्यानं सुरुवात झालेली असते, कोणाचं ते मराठी ग्रामर कोणाला नकोच असते. असे सर्वजण बघत असतात ना. मग त्याच्यातून उपाय म्हणून आपण ते एक्सप्लेन करत असतो थोडंसं. आज नव्हे तर एक्सप्लेन करत असतो. म्हणजे की म्हणूनचे हे काय तर स्वरूपबोधक आहे का रे? सगळेच आन्सर आले बघा, 1 2 3 4. तर ते स्वरूपबोधक आहे. काय आहे? स्वरूपबोधक आहे. म्हणजे की म्हणूनचे स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय आहे. भरत म्हणून एक राजा होऊन गेला, या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. भरत म्हणून एक राजा होऊन गेला, नेमकं काय आन्सर येतं? कारणबोधक, स्वरूपबोधक, उद्देशबोधक की परिणामबोधक? नेमकं काय आन्सर आहे? ओके, पुन्हा पुन्हा सांगतोय की टीईटी चा सिलेबस अतिशय सोपा आहे. जर तुम्ही अतिशय ब्राईटपणे मॅथ शिकले असाल तर त्याच्या मागचं कारण आहे की मॅथच फक्त वेगळा आहे, बाकीचं जैसे ते. ओके, राईट आन्सर येतं स्वरूपबोधक. ते तर झालंच आपलं. ईश्य या शब्दाचा केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. बघा, बरेचसे केवलप्रयोगी अव्यय आहे. त्याची कॅटेगरी पाडली तर भरपूर सारे 18 19 पर्यंत त्याचे प्रकार पडलेले होते. सो ईश्य म्हटल्याबरोबर काय येतं? आपल्याला असं वाटते की लाजली बाबा, ती हिरोईन लाजली. परंतु तसं नाही आहे. इथं लाजण्याच्या संदर्भात जर म्हणत असाल तर बरेच विद्यार्थी काय करा, पकडणं डायरेक्ट मार रे यापैकी नाही. निघाला तर निघाला बरोबर, जर नसेल तर. परंतु अशा वेळेस बी केअरफुल राहायचं. तीचे आन्सर बी केअरफुल द्यायचं आहे. इम्पॉर्टंट आहे. येस, थर्ड. तिरस्कार दर्शक आहे ईश. एकच क्रियापद दोन वेगवेगळ्या वाक्यात सकर्मक आणि अकर्मक असे दोन्ही तऱ्हांनी वापरता येते. अशा क्रियापदांना काय म्हणतात? उभयविध, शक्य, द्विकर्मक की संयुक्त क्रियापद. ओके, बरेच विद्यार्थी द्विकर्मक आणि उभयविध मारण्याची दाट शक्यता आहे. 40% इकडे मारू शकतात, 40% 60% इकडे मारू शकतात. सो राईट असे आन्सर द्या. एकच क्रियापद दोन वेगवेगळ्या वाक्यात सकर्मक व अकर्मक असे दोन्ही तऱ्हांनी वापरता येते. अशा क्रियापदांना काय म्हटलं जातं? म्हणजे सकर्मक क्रियापद सुद्धा आणि अकर्मक क्रियापद सुद्धा. नेमकं काय म्हटलं जाणार आहे? तर आन्सर आहे बघा ना रे, बऱ्याच जणांनी काय आन्सर दिलंय. कोणी म्हणते फर्स्ट, कोणी म्हणते थर्ड म्हणते, फर्स्ट म्हणते, कोणी 4 पण म्हणून टाकतंय. इथेच तर महत्वाचं आहे. मग हा क्वेश्चन महत्वाचा झाला ना. सकर्मक आहे आणि अकर्मक आहे असे दोन्ही आहे. मग सकर्मक आणि अकर्मक म्हणजेच काय, द्विकर्मक होते का? दोन्ही ना, दोन्ही म्हणजे उभय रे. दोन्हीचा अर्थच उभय आहे ना, अर्थ उभय आहे. म्हणून द्वि म्हणजे सुद्धा येतं दोन. परंतु हे द्विकर्मक मध्ये आजीने नातीला गोष्ट सांगितली, याच्यातलं असतं ते. हे उभयविध आहे. आज 2 मैल चालवते, मला 2 मैल चालवते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता? प्रयोजक क्रियापद, संयुक्त क्रियापद, शक्य क्रियापद की अनियमित क्रियापद? काय नेमकं आहे? मला 2 मैल चालवते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. उद्यापासून परिसर अभ्यास व मानसशास्त्राचा प्रोजेक्ट. परिसर अभ्यासाचे 2 किंवा 3 प्रोजेक्ट आणि मानसशास्त्राचा केवळ एकच प्रोजेक्ट. कारण मानसशास्त्राचे 10च चॅप्टर अतिशय इम्पॉर्टंट आहे. तसे त्याच्यामध्ये इन्क्लूड 12-13 चॅप्टर्स आहे. या 10 चॅप्टर्स पैकी त्याचे प्रोजेक्ट आपल्याला काही ठराविकच तयार करायचे आहे, 30 प्रोजेक्ट्स, आणि याच्यामध्ये ते कंप्लीट होईल. काय उपपत्ती असतं, कोणते शोधला, कोणता शोध लावला, कोणाला कशाचं जनक म्हटलं जातं, हे मानसशास्त्रामध्ये भरपूर सारं आहे आणि खूप इझी सुद्धा आहे. ओके, राईट असं आन्सर येतं. राईट असं आन्सर आहे नेमकं
ओके, शक्य आहे, राईट. नेक्स्ट, पुढीलपैकी कोणते विशेष नाम नाही ते ओळखा. पुणे, कपिलागा, हिंदी महासागर की असूर. प्लीज गिव्ह मी द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. राईट असं आन्सर द्या. विशेष नाम नाही असं विचारण्यात येतं. कपिलागा, हिंदी महासागर, असूर की पुणे, नेमकं कोणतं आहे आन्सर? फास्ट पैकी आन्सर द्या आणि जास्तीत जास्त विद्यार्थी जुळून राहा. आपल्या मित्रांना सांगा की उद्यापासून परिसर अभ्यास आहे. परिसर अभ्यासाचे प्रोजेक्ट जर घेतले ना तर साध्य आहे, सर्व साध्य आहे. शेवटचे 25 दिवस आपल्याला प्रोजेक्ट घ्यायचे आहे, ते आधीच ठरवलेलं होतं. ओके, परिसर अभ्यास एक प्रोजेक्ट असतो असा, त्याच्यावर पूर्णतः ते परिसर अभ्यासाच्या संदर्भात जर समजा मी मृदा नावाचं जर घेतलेला असेल तर हा क्वेश्चन परीक्षेमध्ये आलेला असतो, मृदेचे प्रकार. म्हणून हा प्रोजेक्ट करण्यात येतं. किती प्रकार पडते, काय कसं असतं, कशामुळे कशाचा रंग तसा प्राप्त झालेला असतो, कोणतं केमिकल असतं, आणि याच्या संदर्भात इथं 5 किंवा 10 पर्यंत 5 ते 10 पर्यंत आपल्याला याचे क्वेश्चन सुद्धा घ्यायचे असतात. सो हा अतिशय इम्पॉर्टंट प्रोजेक्ट असेल. राईट आन्सर आहे असूर. त्याच्या मागचं कारण असं की पुणे हे विशेष नाम आहे ना रे. कपिला हे विशेष नाम आहे, हिंदी महासागर हे विशेष नाम आहे, मात्र असूर म्हणजेच राक्षस हे सामान्य नाम आहे. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात सांगा किंवा शब्द जात सांगा. आमच्या गावात बरेच पाटील आहेत. भाववाचक नाम, सामान्य नाम, विशेषण की विशेष नाम, नेमकं काय आहे? भाववाचक नाम आहे, सामान्य नाम आहे, विशेषण आहे की विशेष नाम आहे? बघा नीता काय म्हणते, हो सर सुरू करा उद्याला. 7 म्हणजे 23 दिवस उरले. ओके, हा ठीक आहे. घेणार म्हणजे घेणार. उद्यापासून 8:30 नंतर आपण प्रोजेक्ट घेऊया, कारण की ते अतिशय इम्पॉर्टंट आहे. ओके, 2 सेशन टाकू, वाटल्यास मानसशास्त्राचा सेशन वेगळा करू, परिसर अभ्यासाचा वेगळा करू. 11 वाजेपर्यंत आपण टीचिंग करू, म्हणजे अध्ययन आणि अध्यापन तुमच्यासोबत. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची शब्द जात सांगा. म्हणजेच बघा ना रे, मी तिथं नारद शब्द आलेला होता आधी, इथे पाटील शब्द आलेला आहे. पाटील जर म्हटलं तर ते विशेष नाम ठरतं, परंतु याच्यामध्ये त्याच्यासमोर बरेच शब्द आलेला आहे, अनेक वचनी त्याचं स्वरूप प्राप्त होतं, त्यावेळेस ते सामान्य नाम ठरतं. राईट आन्सर तुम्ही सेकंड दिलेला आहे. खालीलपैकी कोणतेच सर्वनाम लिंगभेदाने बदलत नाही. लिंगभेदाने तो, हा, मी, जो. आता तुम्हाला इथे क्रिएशन करून दाखवतो. मूळ सर्वनाम किती? 9 आहेत. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण आणि स्वतः. आता पहिले जर आपण लिंगानुसार जर बदलवले तर कोणकोणते बदलते बघा. लिंगानुसार चेंज होणारे, चेंज. आणि मग घेऊया आपण दुसरा घेऊ, वचनानुसार चेंज होणारे, वचन भेदानुसार चेंज होणारे. आता मीच लिंग बदलत नाही, मात्र वचन बदलतं आम्ही. तूच लिंग बदलत नाही, मात्र वचन बदलतं तुम्ही. तोच लिंग पण बदलतं, ती आणि ते. ओके, म्हणजे तो हा पुल्लिंग आहे तर तो स्त्रीलिंगी किंवा नपुंसकलिंगी होऊ शकतं, मात्र त्याचं वालं वचन सुद्धा बदलते. तो, ती, ते होऊ शकतं आणि अनेक वचन होतं त्याचं ते. हा, हा, हे आणि अनेक वचन सुद्धा बदलते, हे, ह्या, ही, हे, ह्या, हे. जो, जी, जे आणि जे, ज्या, जी, हे वचनभेद सुद्धा बदलते. कोण बदलत नाही, काय बदलत नाही, आपण बदलत नाही, स्वतः बदलत नाही. इथे हे पण बदलत नाही, वचन सुद्धा बदलत नाही. सांगण्याचा उद्देश असा की याच्यातले मी पासून मी तू जर सोडला तर फक्त तो, हा, जो, हे जे 3 आहे हे दोन्हीनुसार बदलते, लिंगानुसार आणि वचनानुसार. बरोबर. आणि लिंग आणि वचनानुसार दोन्हीनुसार न बदलणारे कोण, काय, आपण, स्वतः आहे, हे जर आले तर
मग उरला प्रश्न फक्त वचन भेदानुसार बनणारे दोनच आहे. 3 स्ट्रोक पडले मित्रांनो. मी तू, त्याच्यानंतर तो हात जो, नंतर कोण काय आपण स्वतः. पुन्हा सांगतो, मी आणि तू हे जे 2 सर्वनाम आहे ते 2 सर्वनाम फक्त वचनानुसार बदलतात. तो हात जो लिंगानुसारही बदलतात आणि वचनानुसार सुद्धा बदलतात. वचनभेद आणि लिंगभेद या दोन्हीनुसार न बदलणारे कोण काय आपण स्वतः आहे. ओके, राईट आन्सर आलेला आहे 35चं मी. कोण कोणास मारले? सर्वनामाचा प्रकाश ओळखा. कोणी कोणास मारले? संबंधी प्रश्नार्थक सामान्य की पुरुषवाचक? फटाफट आन्सर द्या. रेवाज कॉर्नर काय म्हणते बघा, तुमचे प्रोजेक्ट खूप छान आहेत, ते लवकर लक्षात राहते. थँक्स. खूप मिस होत होतं कारण मागील 2 सुरुवात तर केली मी, मात्र 2 दिवसाची गॅप झाली. माझ्याकडे प्रोजेक्ट तयार असतानाही मला यूट्यूबवर घेता नाही आलं आणि एखाद दुसऱ्या वेळेस लाईट पण नाही राहत. तरी पण उद्यापासून आपण नित्यनेमाने सुरुवात करूया. शिवाय वाटलंच तुम्हाला तर तुम्हाला मी नोट्ससुद्धा सेंड करणार. तुम्ही फक्त मला कॉल करायचा 7709119501 वर. फक्त एवढीच विनंती आहे की सगळेजण तो प्रोजेक्ट बघा आणि शेअर करा. शेअर करणे महत्त्वाचं आहे, कारण अखेर किती काही झालं तर हे चॅनल आहे आणि हे चॅनल मला चालवायचं आहे. लगेचच आता MPSCचे क्लासेस सुरू होणार आहे आणि त्याच्यामध्येच फुल्ली प्रोजेक्ट वाईज असेल. प्रोजेक्ट्स डेली 2 प्रोजेक्ट, सकाळी 1 प्रोजेक्ट आणि संध्याकाळी 1 प्रोजेक्ट असं मी तिथं चालवणार आहोत. स्टडी मॅथ नावाचं चॅनल आहे. स्टडी मॅथवर 2 लेक्चर होणार, एक सकाळी आणि एक संध्याकाळी. एक व्हिडिओ इकडे टाकला जाईल मॅथचा, एक सेकंड जो व्हिडिओ आहे तो CSATचा टाकला जाईल. CSAT म्हणजेच पेपर 2 MPSCचा. तो त्याच्या संदर्भातील जे मॅथमॅटिकल प्रॉब्लेम्स आहे, अर्थातच रिझनिंगचे प्रॉब्लेम्स आहेत, ते स्टडी मॅथवर. आणि टोटली प्रोजेक्ट्स तुमच्या मित्रांना सांगा. आपल्या क्लासची एखाद दुसरी नोट जर त्याला सेंड केली ना, मराठी व्याकरण समजा किंवा मग आता मी प्रोजेक्टच्या नोट्स तुम्हाला सेंड करणारच आहोत, तर तुम्ही त्याला सेंड केले तर तो निश्चितच म्हणे की नाही बाबा याच्यामध्ये काहीतरी विशेषता आहे. ओके, सो त्या पद्धतीने आपण प्रश्नार्थक सर्वनाम आहे. कोणी कोणास मारले? आम्ही उभयता आपल्याकडे उद्या येऊ. साकल्यवाचक गुणविशेषण, सार्वनामिक विशेषण आणि पूर्णांकवाचक विशेषण. अतिशय इम्पॉर्टंट हा आहे. विशेषणाचे प्रकार तुम्हाला माहित आहे. त्यापैकी विशेषणाचे एक प्रकार आहे संख्या विशेषण. संख्या विशेषणाचे उपप्रकार येतात. त्या उपप्रकारामध्ये साकल्यवाचक, अपूर्णांकवाचक, पूर्णांकवाचक अर्थात गणनावाचक विशेषणाचे प्रकार पडतात. उपप्रकार पूर्णांक, अपूर्णांक आणि साकल्यवाचक. त्यामध्ये आपण घेतलेलं होतं आम्ही उभयता आपल्याकडे येऊ. आम्ही उभयता आपल्याकडे उद्या येऊ. उभयता म्हणजे 2, दोघे सुद्धा आम्ही आपल्याकडे उद्या येऊ. असं कोणी जर आपल्या घरी आलं ना, आम्ही उभयता आपल्याकडे उद्या येऊ, निश्चित उद्या येऊ. म्हणजेच काय झालं रे, 4 आन्सर दिलाय तुम्ही. पूर्णांकवाचक कसं होणार आहे? कसं होणार आहे पूर्णांकवाचक? पूर्णांकवाचक की साकल्यवाचक? साकल्यवाचक आन्सर आलेला आहे. बघा ना, साकल्यवाचक आहे, पाठ करून ठेवा. उभयता म्हणजे दोघे म्हणजे साकल्यवाचक. प्रकार हा गणनावाचक संख्या विशेषणामध्ये उपप्रकार ठरतो. तो पूर्णांकवाचक, अपूर्णांकवाचक आणि साकल्यवाचक. उभयता म्हणजे दोघे, उभयता म्हणजे दोघे येणार आहे म्हणजे साकल्यवाचक. खालील कोणत्या वाक्यात नामसाधित विशेषण वापरले आहे? नामसाधित म्हणजे नामापासून तयार झालेले. आता पेटत्या मसाली, पेटणे ही एक क्रिया आहे. त्या फसव्या वाटा आहेत बरं. फसवी हे विशेष, ही एक क्रिया आहे. लोखंडी नांगर, लोखंडी मध्ये लोखंड आलेला आहे, लोखंड, आयरन. आणि समोरील घर, समोरील मध्ये समोर आलेला आहे, समोर. आता समोर, मागे, पुढे हे काय रे?
एकतर ते क्रियाविशेषण असू शकतं, नाहीतर ते मोस्टली काय असतं की ते शब्दयोगी अव्यय असतं. मग शब्दयोगी अव्ययापासून तयार झालं का? नाही. म्हणून तुम्ही आन्सर यस, थर्ड आन्सर आलेला आहे. लोखंडापासून लोखंड तयार झालं, लोखंडी नाम आहे. तो आला या वाक्यातील क्रियापदाचे आख्यात ओळखा. आख्यात विचार या चॅप्टर मध्ये केवळ 7 आख्यात आहे. त्याच्यावरून काळानुसार ते ठरवल्या जातात, क्रियेनुसार ते ठरवल्या जातात. सो आख्यात सुद्धा तुम्हाला करावं लागेल. अतिशय सोपा पार्ट आहे. तो आला, ला 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 वरून तुम्हाला विचार करायचा आहे. 39 चे आन्सर लगेच द्या. पियुष वगैरे काय म्हणतात ते बघा. तो आला या वाक्यातील क्रियापदाचा आख्यात ओळखायचा आहे. नेमकं काय आन्सर आहे? यस. 39 4 लाख्यात आहे. अगदी राईट आहे. आला, ला 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 च लाख्यात. चुकीचा पर्याय निवडा. काळ व अर्थ यामुळे क्रियापदाच्या रूपात जो बदल होतो त्याला आख्यात विकार असे म्हटलं जातं. काळ आणि अर्थ. आख्यात विकार एकूण 7 आहेत. ताख्यातावरून वर्तमान काळ तर लाख्यातावरून भूतकाळ समजतो. इला आख्यातावरून रीती वर्तमान काळाचा बोध होतो. चुकीचा नेमका कोणता आहे? काळ व अर्थ यामुळे क्रियापदाच्या रूपात जो बदल होतो त्याला आख्यात विकाराचे म्हटलं जातं. नेमकं काय आहे? रीती वर्तमान काळ. इल या आख्यातावरून रीती वर्तमान काळाचा बोध होतो का रे? ताख्यातावरून वर्तमान काळाचा बोध होतो का? लाख्यातावरून भूतकाळाचा बोध होतो का? यस यस. 3 तर तुम्ही मारणार नाही. सुजाता म्हणते की 3च. 40चा आन्सर पाहिजे मला. 40. ओके. काळ व अर्थ यामुळे क्रियापदाच्या रूपात जो बदल होतो त्याला आख्यात विकार असे म्हणतात. ओके. तर आन्सर दिलेला आहे तुम्ही 4. इल आख्यातावरून रीती वर्तमान काळाचा बोध होत नाही. रीती वर्तमान काळ म्हणजेच काय रे? बघा, हा जो रीती आहे ना, तर 3 शब्द खूप महत्वाचे रीतीसाठी. एक येतो वर्तमान काळ, एक येतं भूतकाळ आणि एक येतं भविष्यकाळ. वर्तमान काळामध्ये असतो असते, भूतकाळामध्ये असे असतं आणि भविष्य काळामध्ये जाईन असं असतं. मात्र इथं इला आलेला आहे म्हणून तो वर्तमान काळाचे तो नाही आहे. फोर्थ ऑप्शन राईट. खाली दिलेल्या पर्यायामधून परिमाण हे उपपदार्थ दर्शवणारे वाक्य हे करा. ओके. हा कॅन्सल करूया कारण हा याच्यात बसत नाही. हा, नेक्स्ट पाहून सुद्धा घ्या. गौस शहराला असला नवरा नको ग बाई या वाक्यातील असला हा शब्द कोणत्या विशेषण प्रकारातील आहे? 42चा आन्सर तुम्हाला द्यायचा आहे. फक्त आपली जी सिरीज आहे भाग 1, भाग 2 आणि भाग 3 ही शब्दांच्या जातीशी रिलेटेड आहे. शब्दांच्या जातीशी रिलेटेड असल्या कारणाने आपण नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयन्वयी अव्यय आणि केवलप्रयोगी अव्यय अशा 8च शब्दांच्या जातीचं एक्सप्लेन करत आहोत. असे क्वेश्चन्स घेत आहोत. असला नवरा नको ग बाई या वाक्यातील असला हे नेमकं काय आहे? 42चा आन्सर पाहिजे. सेकंडचा आन्सर आलेला आहे, मात्र थर्ड आहे. अनिश्चित विशेषण की सार्वनामिक विशेषण? ओके, फटाफट सांगा तुम्ही. असला म्हणजे हा ही म्हणून सार्वनामिक विशेषण. जनतेला जागृत करणे आमचे कर्तव्य आहे. सर्वनाम ओळखा. जनतेला जागृत करणे आमचे कर्तव्य. नेमकं याच्यातलं सर्वनाम कोणतं आहे माहित पाहिजे ना. सर्वनामे 9 आहेत आणि त्याचं म्हणजे एक्सपान्शन सुद्धा करता आलं पाहिजे, विस्तार सुद्धा करता आला पाहिजे. मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, तिथे, ते, त्या, ती. मी, मला, माझे, माझ्यात, माझ्याशी. तू, तुला, तुझे, तुझ्यात, तुझ्याशी असे एक्सपान्शन सुद्धा करता आलं पाहिजे. जनतेला जागृत करणे आमचे कर्तव्य आहे. ओके 4च आन्सर आलेला आहे. आमचेच तर आहे. हेच झालं ना सर्वनाम. मी, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. आपण, आम्हाला, आमचे एक्सपान्शन करायचं आहे. आपण काय नवच फक्त पाठ ठेवायचे का सर्वनाम? नाही, त्याचा विस्तार होणारे सुद्धा सर्वनाम हे सर्वनामच असतात ना. जसं जनतेला जागरूक करणे आमचे कर्तव्य आहे. मग आमचे जर म्हटलं तर
तेच येणार ना सर्वनाम. सर्वनामाचे मुख्य प्रकार किती? बी केअरफुल, हा क्वेश्चन लक्षात घ्या. सर्वनामाचे मुख्य प्रकार विचारण्यात आलेले आहे. एकूण किती सर्वनामे विचारले नाही. 44 चे आन्सर फटाकसे द्या. 44. सर्वनामाचे मुख्य प्रकार नेमके एकूण किती आहे? नेमके एकूण किती आहे? 5, 6, 8 की 9? नेमके प्रकार किती आहे? 8:30चा टायमिंग ठेवण्यामागचा उद्देश असा परिसर अभ्यासाचा उद्यापासून की बऱ्याच जणांचे कामं किंवा सगळे होऊन जातात, त्याच्यानंतर सायंकाळी तुम्ही 11:30 वाजेपर्यंत अभ्यास करू शकता. निदान तो टायमिंग तुम्ही फिक्स करा परिसर अभ्यासाचे. सकाळी तुम्ही इतर दुसरे सब्जेक्ट अभ्यासा. मुख्य प्रकार हे 6 आहेत आणि एकूण सर्वनाम एकूण 9 येतात. वाघ हा शूर प्राणी आहे. अधोरेखित नाम कोणते? सामान्य नाम, भाववाचक नाम, विशेष नाम की सर्वनाम? वाघ हा शूर प्राणी आहे. याच्यातलं नाम कोणतं आहे अधोरेखित झालेलं? यस, 45 चा आन्सर फास्ट द्या. वाघ हा शूर प्राणी, अधोरेखित नाम कोणते? वाघ या शब्दाला अधोरेखित केलेलं आहे, अंडरलाईन केलेलं आहे. हा शूर प्राणी आहे. नेमकं कोणतं हे नाम आहे? सामान्य नाम आहे, भाववाचक नाम आहे, विशेष नाम आहे की सर्वनाम आहे? सर्वनाम तर तुम्ही टाकणारच नाही. मग उरले 1 आणि 2 आणि 3. त्याच्यापैकी सामान्य नाम असं आन्सर राईट येतं. विशेष नाम नव्हे, सामान्य नाम. याच्यातलं प्राणी सुद्धा सामान्य नामच आहे. जो ढाण्या वाघ म्हटल्या जातं. वेगवेगळे नावं देतात ना, शूटर ज्यावेळेस शूट करतात त्या वाघांना, जर का तो मांसाळलेला असेल त्यावेळी त्याचे वेगवेगळे नाव असतं. त्याचे ते वेगवेगळे नाव असेल तरच ते विशेष नाम असतं. सर्वांसाठी ते वाघ हे सामान्य नाम आहे. खालील शब्दगटातील भाववाचक नामे असलेला शब्दगट ओळखा. झाड, वृक्ष, वेल, लता, राग, लोभ, प्रेम, द्वेष, घर, दार, शेतमाळा, मुलगा, मुलगी, मनुष्य. तुम्हाला माहितच आहे आन्सर. तुम्ही एकदम स्पीड मध्ये त्याचा देऊ शकता. ओके. जर का तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला सांगू इच्छितो की उद्यापासून परिसर अभ्यास सुरू होत आहे. बिलकुल 100% परीक्षेच्या दिवसापर्यंत परिसर अभ्यास 8:30 वाजतापासून तर 11:30 वाजेपर्यंतचा टायमिंग त्याच्यासाठी रिझर्व करण्यात आलेला आहे. सो तुम्ही ते लक्षात घ्या. सेकंड ऑप्शन राईट येतं. ओके. नेक्स्ट. हे काम माझ्याकडून करविता येणार नाही. या वाक्यातील ठळक शब्दाच्या क्रियापदाचा प्रकार ओळखा. क्रियापदाचे प्रकार तुम्हाला पाठच पाहिजे. पाठ पाहिजे. संयुक्त, सहाय्यक असे तसे प्रकार तुम्हाला सगळे त्याच्यामध्ये पाठच पाहिजे. प्रयोजक क्रियापद कोणता आहे? संयुक्त क्रियापद कोणता आहे? साधित क्रियापद कोणता आहे? सहाय्यक क्रियापद कोणता आहे? गौण क्रियापद कोणता आहे? अनियमित क्रियापद कोणता आहे? सगळं माहित पाहिजे. तेव्हाच तुम्हाला ते त्याचा आन्सर येणार आहे. करविता येणार नाही. करविता येणार नाही. सो आन्सर येतं प्रयोजक. ओके. प्रयोजक म्हणजे तो प्रयोजन करत असतो. पुढील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. चिंच आंबट असते. आंबट असते. याच्यामध्ये बघा आता क्रियापद कसं ओळखायचं की शेवटचं क्रियापद असते. असते क्रियापद आहे. त्याच्यामध्ये धातू आहे अस. आंबट असणारी काय? चिंच. चिंच झाला कर्ता. आंबट असण्याची क्रिया कशावर घडली? आंबट या शब्दावर थोडी का घडली? चिंचेवर घडली. आता हा जो आंबट शब्द आहे, बरेच जण याला कर्म म्हणतात, परंतु हे कर्म नव्हे. हे कर्म नाही. त्याला विधानपूरक असं म्हटलं जातं किंवा विधेयपूरक असं म्हटलं जातं. ते वाक्याला पूरकता प्राप्त करून देतं. तो जर काढून टाकला तर त्या वाक्याला काही अर्थ प्राप्त होत नाही. चिंच असते. काय असते? चिंच असते. आंबट शब्द लपून ठेवा बरं, वेगळंच वाटते. सो त्याला म्हटलं जाते काय? तर अकर्मक क्रियापद. कारण त्याच्यामध्ये कर्म नाही ना. 49. ठीक. या शब्दाची भावना ओळखा. हर्षदर्शक, संबोधनदर्शक, संमतीदर्शक की मौनदर्शक? ठीक आहे, बरं आहे. ठीक आहे, ठीक आहे. हा येऊन जाणार, मी येऊन जाणार. काही काळजी करू नको तू. ठीक आहे. काही काळजी करू नको बरं तू. किती पैसे पाहिजे? 1 लाख? अरे 2 लाख घेऊन येतो. टेन्शन कशाला घेतो तू? लगेच येतो, लगेच येतो. ओके. असं फोनवर बोलल्या जातं. तर ठीक म्हणजे नेमकं काय? यस, 49चा 3च आहे. संमतीदर्शक आहे. ठीक.
आता तुम्हाला हा शब्द जरी हा शब्द या शब्दातील भावना जरी तुम्हाला ओळखता आली असेल तरी सुद्धा तुम्हाला तो जो चॅप्टर आहे केवलप्रयोगी अव्ययाचा तो खूप ब्राईटपणे अभ्यासावा लागेल, कारण त्याचे प्रकार खूप आहे. ओके, नेक्स्ट सेकंड लास्ट, समोर दिलेल्या विशेषणाच्या प्रकाराचे पर्याय दिलेले आहेत. योग्य पर्याय ओळखायचा आहे. धावता. धावता नेमका कशापासून तयार झाला? धातूपासून तयार झाला, म्हणून ते धातू साधित विशेषण आहे. ते क्लिक होऊन गेलं डायरेक्टली आन्सर. सो धातू साधित विशेषण. धावणे क्रिया आहे. धावणे क्रियेमधला धाव हा धातू घेतला आणि त्याच्यापासून धावता हा शब्द तयार झाला, जो की विशेषण आहे. धावता धोटा असं म्हटलं जातं, माहिती आहे तुम्हाला? धावता धोटा, धोटा. ओके, म्हणजे धोटा हे काय तर नाम आहे. नामाबद्दल विशेष माहिती सांगणार शब्द धावता आहे. धावता खेळाडू. ओके, धावती नदी म्हटलं तर चालते, किंवा धावता म्हणजे प्रवाहित नदी. ओके, धातू साधित विशेषण आहे. लास्ट क्वेश्चन, सर्व या विशेषणाचा प्रकार ओळखा. गणनावाचक आहे का, अनिश्चित आहे का, क्रमवाचक आहे का, की पृथकत्ववाचक आहे? पृथकत्ववाचक म्हणजेच 2 असेल तर त्याचा 1 1, 4 असेल तर 2 2, 8 असेल तर 4 4, 4 4, 1 1, 2 2, 3 3 असं जर असेल तर त्याला म्हटलं जाते पृथकत्ववाचक. क्रमवाचक आहे का? विचार करायचा ना आपण ऑप्शन वरून. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे झालं संख्यावाचक. परंतु पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, शेवटचा आणि असं म्हणणे म्हणजे क्रमवाचक. तसं तर नाही इथं. मग उरला एक ऑप्शन आणि सेकंड ऑप्शन, त्याच्यावर तुम्ही राईट आन्सर देऊ शकता. 52 2, 52 2, 52 2. ओके, सर्व म्हणजे अनिश्चित असतं. राईट आन्सर आहे अनिश्चित. ठीक आहे मित्रांनो, 1 पासून 51 पर्यंतचे आपण क्वेश्चन अतिशय ब्राईटपणे लक्षात घेतले. निश्चितच तुमच्यावाली रिव्हिजन सुद्धा झाली. तुम्ही आतापर्यंत केलेला जो अभ्यास आहे तो रिव्हिजनच्या स्वरूपात इथे पूर्ण होत आहे. ओके, जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच चॅनल सबस्क्राईब करा. आतापर्यंत जर का तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच करून घ्या. येणाऱ्या ज्या भरपूर सारे एक्झामिनेशन आहे, कोविड-19च्या महामारीमुळे बऱ्याचशा एक्झामिनेशन डिले होत गेल्या, पुढे पुढे गेल्या. काही कोणती एक्झामिनेशन ही बंद झालेली नाही, तर ती कधी ना कधीतरी होणार आहे. आता जस्ट सुरुवात झालेली आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, माझे 2 चॅनल आहे, MPSC स्मार्ट लर्निंग आणि स्टडी मॅथ. हे दोन्ही तुम्ही सबस्क्राईब करा. एवढंच इथं थांबतोय. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. टेस्ट तुम्हाला लगेचच मिळणार आहे. तुम्ही 7709119501 या व्हॉट्सअप नंबरवर फक्त हाय करा. तुम्हाला मी तिथे टेस्ट पाठवून देणार आहे. ठीक आहे, थांबूया.